युवा बेरोजगारी एक गंभीर समस्या है जो भारत सहित विश्व के कई देशों में एक चुनौती बनी हुई है। युवा बेरोजगारी का मुख्य कारण सही मार्गदर्शन का ना हो पाना है। अब युवा बेरोजगारी को दूर करने के लिए संदीप नाइक ने बेलापुर क्षेत्र में उठाया कदम। संदीप नाइक प्रतिष्ठान के सौजन्य से बेलापुर में पूर्व विधायक व नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक के द्वारा भव्य महारोजगार मेला का आयोजन किया गया। इसमें युवाओं ने बड़ी संख्या में उपस्थित होकर संदीप नाइक का मार्गदर्शन लिया तथा इस महारोजगार मेला में से 450 अभ्यर्थी को लाभ हुआ। इसमें मुख्य रूप से 180 अभ्यर्थी का तत्काल चयन कर लिया गया है, कुछ का साक्षात्कार लिया गया है और चयन प्रक्रिया के अगले चरण के लिए पंजीकृत किया गया है। चयन अभ्यर्थियों को तत्काल संदीप नाइक के द्वारा नियुक्ति पत्र वितरित किया गया। इस अवसर पर संदीप नाइक ने यह भी विश्वास दिलाया कि नौकरी के इच्छुक उम्मीदवारों के लिए बेलापुर में एक दैनिक मार्गदर्शन केंद्र के साथ साथ प्रत्येक नोड में रोजगार मेले का भी आयोजन किया जाएगा। युवा रोजगार मेळावा हा आयोजन करण्याची नक्कीच गरज होती। ज्या प्रमाणामध्ये नवी मुंबई शहरामधील इंडस्ट्रियल भाग किंवा आजूबाजूला वाढणारी इंडस्ट्री यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, परंतु त्या संधी उपलब्ध होत असताना नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त असेल, नवी मुंबईमधील स्थानिक असेल किंवा नवी मुंबईमध्ये राहणारा युवा वर्ग याला त्याबद्दलच्या संधींबद्दल माहिती निर्माण करणं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नवी मुंबईतल्या युवकांना या इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। फक्त नोकरीच नाही तर स्वयंरोजगार असेल किंवा युवकांच्या माध्यमातून स्वतः उद्योग सुरू करण्याची सुरुवात असेल, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशा पद्धतीनं काम करत असताना एक योग्य असं मार्गदर्शन, त्या उमेदवारांना आर्थिक सहाय्याचं मार्गदर्शन आणि त्यांना अनुभव हा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। आणि अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यामधून ज्या नव्यानं सुरू झालेल्या इंडस्ट्रीज आणि त्यांना आवश्यक असलेलं मनुष्यबळ आणि विविध क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएट झालेले किंवा शिक्षण पूर्ण केलेले युवक युवती यांना त्या संधींच्या माध्यमातून त्यांना अनुभव मिळणं, नोकरी मिळणं हेही तितकंच गरजेचं आहे। ज्या प्रमाणामध्ये उमेदवारांना म्हणजे युवकांना नोकरीची आवश्यकता असते त्याच प्रमाणामध्ये इंडस्ट्रीला देखील शिक्षित किंवा जो ट्रेन ह्युमन रिसोर्स हा देखील हवा असतो। तर ह्यामध्ये समन्वय साधणं, इंडस्ट्री आणि निर्माण झालेला ह्युमन रिसोर्स जो एज्युकेटेड आहे यांच्यामध्ये समन्वय साधणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि ह्या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून तो समन्वय साधला जातो। वर्षामधून दोनदा किंवा एकदा रोजगार मेळाव्याचं आयोजन करून ह्या गोष्टीची गरज भागणार नाही। त्याकरता प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला किंवा दररोज कोणती नवी इंडस्ट्री त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे याची माहिती शहर स्तरावर, जिल्हा स्तरावर उमेदवारांपर्यंत जाणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे आज जरी रोजगार मेळाव्याचं आयोजन झालं असेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून नवी मुंबई शहराच्या प्रत्येक नोडमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे, परंतु त्याचबरोबर रोज त्या ठिकाणी ज्या महिन्यामध्ये हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएट झालेली मुलं, मग ते कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा विविध इतर क्षेत्रांमध्ये त्यांनी स्किलच्या माध्यमातून त्यांचे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत, त्यांना अनुभवाची गरज आहे, त्यांना नोकरीची गरज आहे। अशा उमेदवारांचे बायोडाटा, सीव्हीज हे माझ्या कार्यालयामध्ये दररोज जमा करण्याची पूर्ण यंत्रणा ही उपलब्ध करून दिलेली आहे। आणि हे आठवडाभराचे सर्व उमेदवारांचे बायोडाटा जमा झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला शनिवारी 10 ते 12 पर्यंत विविध कंपन्या त्या कार्यालयामध्ये येऊन त्या उमेदवारांच्या इंटरव्ह्यूज घेणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। जर एखादा उमेदवार ते कमी पडत असेल तर त्यांनी कोणत्या प्रकारचा कोर्स करावा, त्या कोर्सच्या माध्यमातून ते कोर्स कुठे करू करता येईल किंवा ते कोर्स करण्याकरता आपला अर्थसहाय्य कुठून मिळेल, अशा प्रकारचं संपूर्ण मार्गदर्शन या संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून या उमेदवाराला देण्यात येणार आहे। ही प्रक्रिया किंवा जॉबच्या रिलेटेड किंवा स्वयंरोजगाराच्या रिलेटेड किंवा तरुणांना स्वतःची इंडस्ट्री उभा करून देण्याच्या करता हे प्रयत्न सातत्यानं करणं गरजेचं आहे। ठरवलं तर खूप मोठं काम आहे आणि ह्या संपूर्ण कामामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं मार्गदर्शन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अनेक वर्षापासून लाभलेलं आहे।
युनियन क्षेत्र असो किंवा या ठाणे बेलापूर परिसरामध्ये रायगडमध्ये ह्या सर्व ठिकाणी तरुणांना रोजगार मिळवून देण्याकरता त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत अजून ही मुवमेंट चांगल्या पद्धतीनं पुढे नेत असताना छोटे छोटे बारकावे बघत मुलांना ट्रेनिंग असेल किंवा विशेष अशा इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी, उदाहरण सांगायचं म्हटलं तर नव्यानं सुरू होणारं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, जेम्स ज्वेलरी पार्क असेल किंवा डेटा सेंटर असेल, या माध्यमातून कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जर आपल्याला त्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर कोणत्या प्रकारची तयारी ही उमेदवारांनी केली पाहिजे याचं मार्गदर्शन देखील तरुणांना देण्याचं काम हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं झालंय. आज कोणत्या प्रकारचे जॉब उपलब्ध आहेत आणि आज मुलांनी कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं ग्रॅज्युएशन, डिप्लोमा किंवा कोर्सेस पूर्ण केले, यापेक्षा येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या जॉबची निर्मिती होणार आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये आपण आपली इंडस्ट्री सुरू करू शकतो, अशा प्रकारचं मार्गदर्शन नवी मुंबईतल्या तरुणांना देणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं विविध म्हणजे महिलांकरता देखील खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी या नवी मुंबई क्षेत्रामध्ये निर्माण होणार आहेत आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन, त्यांना त्याबद्दलचं अर्थसहाय्य, त्यांना प्रशिक्षण हे देखील देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे ही अत्यंत जबाबदारीची बाब आहे आणि प्रतिष्ठान ह्या विविध तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली विविध इंडस्ट्रीशी समन्वय साधून या नवी मुंबईतील शहरातील तरुण तरुणींना एक योग्य रोजगाराचं आणि स्वयंरोजगाराचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या काळात बघ, ही नवी मुंबई शहराच्या सभोवताली निर्माण झालेली इंडस्ट्री ह्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु ज्या क्षेत्रामध्ये त्या संधी उपलब्ध आहेत त्या पद्धतीचे कोर्सेस किंवा त्या क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण झालंय का, शिक्षण जरी पूर्ण झालंय तरी त्यांना अनुभव मिळालाय का, तर ह्या गोष्टींची माहिती घेणं आणि आवश्यक असलेलं मार्गदर्शन किंवा पाठबळ त्या तरुणींना देणं हे अत्यंत गरजेचं आहे. नवी मुंबई शहराचं पोटेन्शियल खूप मोठं आहे, परंतु ते पोटेन्शियल आपल्या शहरातील नागरिकांना त्याच्या माध्यमातून फायदा होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि जिथपर्यंत आपण निर्माण झालेला ह्युमन रिसोर्स आणि इंडस्ट्रीचं समन्वय साधत नाही तिथपर्यंत ही माहिती या तरुणांपर्यंत पोहोचणार नाही. आजच्या दिवसापर्यंत कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहे, कोणत्या प्रकारचा ह्युमन रिसोर्स आपल्या शहरामध्ये उपलब्ध आहे, त्यापेक्षा येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत असताना कोणत्या प्रकारचे कोर्सेस विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण उद्योजक म्हणून आपल्याला कामाची संधी आहे, याचं एक योग्य मार्गदर्शन किंवा एक योग्य फोरकास्ट हा तरुणांना मिळणं गरजेचं आहे. जर तरुणांना माहिती असेल की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ह्या क्षेत्रामध्ये जर आपण आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, अशा प्रकारचे कोर्सेस आपण पूर्ण केले तर आपल्याला रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तर त्यांचं एक एज्युकेशन नंतरचं करिअर हे यशस्वी करण्याकरता निश्चित त्यांना मदत मिळू शकते. आणि समाजामध्ये फक्त इलेक्शन आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून काम करत असताना एक समाजामधील प्रत्येक घटकाला आणि प्रामुख्यानं युवकाला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन हे देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामधलं सातत्य टिकवणं हे देखील खूपच गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमधील त्यांचे सर्वच कार्यकर्ते, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सगळेजण प्रयत्नशील असतात. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये ही मुवमेंट अजून त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे नेत त्याची व्यापकता वाढवण्याचा प्रयत्न हा प्रतिष्ठानचा आहे. गेली 10 वर्ष आपण आयोजन करत आहात, आता पहिल्यांदा बेलापूर मतदारसंघात याचं आयोजन झालंय, नेमकी काय भूमिका आहे? नाही, बेलापूर मतदारसंघामध्ये ह्याचं आयोजन झालेलं आहे. कारण वाशी असेल, नेरुळ असेल, सानपाडा असेल, ऐरोली असेल, उपरखेरणे असेल, या ठिकाणी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं. परंतु तसं सीबीडी बेलापूर या भागामध्ये अजून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. ही बाब देखील आताच जेव्हा ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यानंतर ही चर्चा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्या निदर्शनात आली असो. परंतु आता ही एक चांगली सुरुवात आहे. प्रत्येक विभागाला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असे समाज उपयोगी कार्यक्रम
जे ज्येष्ठांच्या करता मदतगार असतील, जे तरुणांकरता मदतगार असतील, जे महिलांकरता मदतगार असतील, विविध समाज घटकांकरता मदतगार असतील, तशा कार्यक्रमांचं आयोजन हे प्रत्येक नोड न्याय होणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही शहराच्या स्तरावर आपण केली पाहिजे. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे सर्व सहकारी, आज माझ्या समोर माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब आहे, त्यांच्या माध्यमातून देखील नाईक साहेबांच्या तरुण वयामध्ये जेव्हा नव्यानं इंडस्ट्री निर्माण झाली तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या नवी मुंबईतील प्रकल्प असताना त्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन जाणं, त्या HR मॅनेजर सोबत चर्चा करणं आणि जिथपर्यंत त्या गावातील त्या परिसरातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळत नाही, तिथपर्यंत सातत्यानं प्रयत्न करण्याचं काम हे त्या कालखंडात खूप मोठ्या पद्धतीनं, एक व्यापक पद्धतीनं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं. त्याला म्हणजे विटनेसेस आज JD सुतार साहेब आम्ही खाजगीमध्ये चर्चा करत असताना ते त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना त्या गोष्टीचा नेहमी उल्लेख करत असतात की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सातत्यानं आपल्या परिसरातील तरुणांना रोजगार मिळवण्याकरता किंवा त्यांना नोकरी मिळवण्याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि त्याच प्रयत्नांना आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी देखील या येणाऱ्या कालखंडामध्ये त्याची व्याप्ती वाढवणं, त्याबद्दलचे प्रयत्न करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे असं आम्ही नक्कीच समजतो. त्यामुळे हे बारकावे समजत जास्तीत जास्त पद्धतीनं नवी मुंबईचा विकास होतोय. नव्या मुंबईमध्ये विविध इंडस्ट्री येत आहेत, पण त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या विकासामध्ये नवी मुंबईचा युवक आहे का, त्या विकासामध्ये नवी मुंबईतील महिला वर्ग आहे का, या गोष्टीचा देखील विचार करणं आणि आवश्यक असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि ह्या विषयीचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये अजून अभ्यासूपणे वाढवण्याचा प्रयत्न हा प्रतिष्ठानचा असणार. व्हिडिओ राहुल कदम के साथ पंकज विनोद सिंह रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.